संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडने आज न्यायालयाकडे बोलण्याची इच्छा व्यक्त केली। आजच त्याच्यावर चार्ज फ्रेम करण्यात आले आणि यासाठी स्वतः उज्ज्वल निकम हे वैयक्तिक हजर राहिले होते। कोर्टात काय झालं तर आरोपी वाल्मिक कराडला न्यायालयाने फटकारलं। आरोपी वाल्मिकने न्यायालयाकडे मला बोलण्याची इच्छा आहे, मला बोलू द्या असं म्हटलं होतं। माझ्यावरती राजकीय द्वेषातून हे आरोप होत आहेत असं वाल्मिक कराडने न्यायालयात सांगितलं। मग न्यायालयाकडून कराडला विचारलं गेलं की हा गुन्हा तुला कबूल आहे का? वाल्मिक कराड याने नाही म्हणत मला बोलायचंय, मी काहीतरी सांगू इच्छितो असं म्हटलं। यावेळी न्यायाधीश पाटवतकर यांनी आरोपीला फटकारत तुम्हाला जेवढं विचारलं तेवढंच उत्तर द्या, जास्त बोलू नका असं सुनावलं। यावेळी आरोपी वाल्मिक कराडने पुढे बोलताना म्हटलं की मला राजकीय दोषातनं या गुन्ह्यात अडकवलं गेलंय असं त्याचं वाक्य होतं। संतोष देशमुख हत्या प्रकरणात पुढची सुनावणी ही 8 जानेवारीला होणार आहे। बीडच्या न्यायालयात आज आरोपींवर आरोप निश्चित करण्यात आले आणि याबद्दल आज कोर्टात युक्तिवादही झाला।